नमस्कार मैत्रिणींनो, उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर आज आपण किचन एप्रिल बनवणार आहोत। तर मी इथं शर्टाचं कापड शर्ट घेतलेला आहे, जुना शर्ट पडलेला होता तो। तर आता याच्या आपण गुंड्या खोलून घेऊया आणि पाठीमागचा भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। तर जे आपला शर्टाचा मोंडा असतो तिथून आपल्याला खेटून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि कॉलरच्या खालून तर असं आपल्याला याचा चौकोन असा मस्त कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही याचं पण एप्रिल बनवू शकता, शर्टाचं नुसतं जुन्या किंवा आपलावाला गाऊन असतो नाईटचा त्याच्यापासून पण बनवू शकता। तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे। तर हे फिनिशिंगमध्ये कापड उरलेलं इकडून पण कट करून घेऊया। तर बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि जे थोडंसं उंचीला कमी पडत आहे त्याच्यासाठी आपण त्याच्या उंचीसाठी कापड कापून घेऊया। शर्टाचा पुढचा भाग असतो त्याचंवालं कापड आहे समोरचं। तर मी त्याच्या हुकाचं पण कट करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावाले लागण तेवढी आपल्याला याचं कट करून घ्यायचं आहे। तर बघा मी दोन्हीकडून फिनिशिंगमध्ये कट करून याला आपल्याला मध्यभागून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली याची दोन्हीकडून जॉईंट देऊन याची उंची आपली तयार होऊन जाईल। तर बघा याला आपण जॉईंट देऊन घेऊया मशीनवरती। तर बघा मी याला जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि दाबटीप पण देऊन घेतलेली आहे। तर आता आपण याचीवाली घडी घालून घेऊया। तर आता आपल्याला याची उंची घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला याची उंची घ्यायची, तर आपल्याला वरतून बेल्टासाठी 7 इंच सोडून द्यायचं आहे, म्हणजे आपण वरतून बेल्ट बांधतो त्याच्यासाठी। तर इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे 4.5 इंच, तुम्ही 5 पण इंच घेऊ शकता, म्हणजे समोरचा गळा नसतो तो समोरचा भाग असतो। आणि मोंडा घ्यायचा आपल्याला 7 किंवा 7.5, तर मी 7 घेतलेला आहे। आणि इथं घेतलेली आहे घडी मी 10ची, तर तुम्ही 11 किंवा 12ची पण घेऊ शकता। तर आता आपण याला मोंड्याचा आकार देऊन घेऊया। तर बघा मी मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तर कडानी पण आपल्याला तर याची उंची आपल्याला वर 7 इंच सोडून याची उंची घ्यायची आपल्याला। तर बघा मी इथं 34 घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 1 इंच प्लस, म्हणजे आपल्याला वरतून आणि खालून दाबायला लागेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर आता इकडून आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे, 1 इंच आपल्याला खालून वाढून घ्यायचं आहे घेरासाठी। तर मी तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे मोंड्यापासून तर खाली घेरापर्यंत। तर बघा आता आपण खालून जे 1 इंच वाढून आपण घेतलेलं आहे त्याच्या खालून आपल्याला उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आता हे कट करून घेऊया। तर तुम्ही नुसतं शर्टाचं पण प्रिंट बनवू शकता। तर बघा आता मी हे कट करून घेतलेलं आहे। तर बघा जे माझ्याकडं ड्रेस मटेरियलमधलं कापड उरलेलं होतं तर ते कापड घेऊया आणि याच्यावरती ठेवून याच्यावर फिनिशिंगमध्ये आहे तसं आपण कट करून घेऊया। तर तुम्ही शर्टाचं बनवू शकता, कारण शर्टाचं आहे असंच माप आपल्याला कट करायचं आहे आणि त्याला विदाऊट इकडून थोडं पायपिंगला 1-1 इंचाचं करून त्याला जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपलं शर्टाचं सुद्धा प्रिंट तयार होऊ शकतं। तर बघा मी याच्या मापाचं कट करून घेतलेलं आहे। इथं मी अस्तरचं बेल्टासाठी कापड काढून घेतलेलं आहे, कारण माझ्याकडं ड्रेस मटेरियलमधलं फक्त एवढं शिल्लक कापड होतं त्याच्यासाठी मी अस्तरचं बेल्टासाठी कापड कापून घेतलेलं आहे। तर बघा आता आपण याला पिना लावून जॉईंट करून घेऊया। तर बघा मी याला पिना लावून पॅक करून घेतलेला आहे। पहिले आपण याला बेल्ट तयार करून घेऊया, कारण आपल्याला पहिला बेल्ट लागन। तर बघा मी अस्तरचे 1.5 ते 2 इंचाचं कापड कापून घेतलेलं आहे सरळ आणि याला जॉईंट करून घेऊया। तर बघा मी इथं जॉईंट करून घेतलेले आहे आणि तसंच आपल्याला जे शर्टाचं कापड आहे घेतलेलं आहे आपण तसेच आपल्याला तुकडे काढून घ्यायचे आणि त्याला पण जॉईंट करून घ्यायचे आणि दोन्हीचे जॉईंट असे मधून गेले पाहिजे, म्हणून या कोऱ्या असे ठेवून घ्यायचे तर जॉईंट मधून गेले पाहिजे। तर बघा हे जॉईंट मधून घालून आपण याला दोन्ही कोण्याचीवाली नाडी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे बंद तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इकडून पण आपण अर्धा इंचाला थोडं आणि इकडून पण अर्धा इंचाला थोडं आणि याची इथून तिथून आपल्याला अशी टीप मारीत चालायची आहे। तर बघा मी टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडनी, याला दाबटीप पण देऊन घेतलेली आहे। तर बघा आता दाबटीप घेऊनच्या नंतर आपल्याला आता हे इथून तिथून याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर चला टीप मारून घेऊया।
तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत चालत जा, कारण मी तुमच्यासाठी खूप खूप छान व्हिडिओ बनवून घेऊन येत आहे. तर बघा, इथं आल्याच्या नंतर आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे. तर त्या कोपऱ्याला आपल्याला मधून बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर आपल्याला जेवढं लागेल तेवढा आपल्याला बेल्ट कट करून घ्यायचा आणि हा बेल्ट आपल्याला मधून टाकून घ्यायचा आहे, म्हणजे हा फिनिशिंगमधून वरून येईल. तर बघा, अशा आपल्याला तिथून पिन काढून घ्यायची आणि मध्ये बेल्ट घालून घ्यायचा आहे. तर बघा, मध्ये बेल्ट घालून घेतलेला आहे. तर बघा, मधून बेल्ट घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता याला टिप मारून घ्यायची आहे. तर आपल्याला आता सगळ्या बाजूकडून टिप मारीत चालायची आहे. तर मी ब्लाऊजचे पण खूप खूप छान छान डिझाईन टाकलेले आहे याच्यावरतीच, या चॅनलवरतीच. तर तुम्ही त्या पण बघा. खूप सुंदर सुंदर डिझाईन टाकलेलं आहे मी. पॅच डिझाईन, ब्लाऊज डिझाईन आणि लेस पण डिझाईन टाकलेलं आहे. भरपूर डिझाईन टाकलेलं आहे. बोटनेक. तर बघा, इथं ओपन जागा सोडायची आपल्याला थोडीशी. तर बघा, मी इथं थोडीशी जागा सोडलेली आहे. जे उरलेलं कापड आहे आपल्यावालं, जे ड्रेस मटेरियलचं आपण टाकलेलं आहे, ते आपल्याला उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडेसे कट मारायचे, म्हणजे जेव्हा आपण पलटी मारू तेव्हा फिनिशिंगमध्ये याचेवाले पलटल्या जाईल. तर दोन्ही साईडने आपल्याला तसंच कापून घ्यायचं आणि कट मारून घ्यायचं आहे. तिथं आपण जिथं ओपन जागा सोडलेली आहे त्या साईडने आपल्याला आता याला सोयीचं करून घ्यायचं आहे पिना काढून. तर बघा, मी याला सोयीचं करून घेतलेलं आहे. तर याच्यावरती आपल्याला हे कोपरे सगळे काढून घ्यायचे. आपल्याला जिथं दबलेले असतील तिथं कोपरे पेनाने काढू शकता किंवा हाताने पण काढून घेऊ शकता. तर आता याला आपल्याला दाबटीप देत चालायची आहे. तर बघा, आपले बेल्ट कसे मधून गेलेले आहे फिनिशिंगमध्ये. तर बघा, याला अशी टिप मारीत चालायचं आहे. तर बघा, मी आता याला टिप मारून घेतलेली आहे. आणि तुम्हाला एप्रिलची व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि लाईक शेअर पण करा. तर बघा, जिथं आपण ओपन जागा ठेवलेली आहे ती पण आपल्या फिनिशिंगमध्ये याला दाबून घ्यायची आहे. तर बघा, मी दाबून घेतलेली आहे आणि आता सगळीकडून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. तर बघा, दाबटीप मारून झालेली आहे आपलीवाली. तर माझ्याकडं अस्तरचं कापड उरलेलं आहे. तर आता तिथं आपल्या मोंड्याच्या ठिकाणी आपलं जे बेल्ट उरलेला होता तो बेल्ट आपल्याला आता लावून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपण कमराला बेल्ट बांधतो तिथं. तर या फ्रेन आपल्याला किचनमध्ये भांडे घासताना पण कामं येईल आणि स्वयंपाक करताना पण काम येईल. दोन्ही कामाला उपयोगी पडेल आपल्याला या फ्रेन. तर बघा, मी याला दोन्ही कोण पण टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला खिसा तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथं बाईचं कापड उरलेलं होतं ते कट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला याला वरती याला गुंडी आहे ती पण कट करून घ्यायची आहे. बंद पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला तो. तर बघा, मी ते कट करून घेत आहे. थोडं जड चाललं आहे ते कट करायला, कारण डबल येते त्याच्यामुळं. तर बघा, आता कट करून घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला खिशासाठी लागेल तेवढं आपल्याला कट करायचं आहे. तर मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे, मधून शर्टाचं कापड घेतलेलं आहे. तर माझ्याकडे शिल्लक नव्हतं ड्रेस मटेरियलमधलं, त्याच्यामुळं मी अस्तरचं काळं कापड घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं पण असलं तर तुम्ही ते पण वापरू शकता. तर बघा, आता आपण याला चारी बाजूकडून याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, थोडंसं मध्ये मुडपून आपल्याला याला टिप मारून घ्यायची, म्हणजे खिसा जोडायला आपल्याला सोपं जाईल, म्हणजे आधीच टिप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा, इथं थोडंसं मुडपायचं आहे आपल्याला मध्ये आणि मग सवांसारखी टिप मारीत चालायचं आहे. तर इकडून पण कोपरा मध्ये घालायचा आणि असंच इकडून दाबीत चालायचं आहे. तर बघा, दाबून घेतलेला आहे. तर आता आपल्याला फ्रेंचचा आणि खिशाचा पण मध्य काढून घ्यायचा आहे आणि खिसा आपल्याला मध्यभागी जोडून घ्यायचा. तुम्ही साईडला पण जोडू शकता, पण मी मध्यभागी जोडून घेत आहे. तर बघा, आता आपण इथं जोडून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही फोन पण ठेवू शकता किंवा किचनमध्ये जे आपल्याला हातामध्ये लागतं ते पण ठेवू शकता. तर बघा, आता आपण इथं पक्की टिप मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला एप्रिलची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.